टिकेगा। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलं। पुण्यामधल्या जमीन प्रकरणाचे सर्व व्यवहार रद्द, अजित पवारांची माध्यमांसमोर ग्वाही। सरकारी जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही, अजित पवार यांनी कोथरूडमधल्या जमीन व्यवहार प्रकरणी दिली माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। पार्थ पवार कथित घोटाळ्यानंतर अजित पवारांनी आज सकाळीच घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। मतचोरीनं सत्तेत आलेल्यांनी जमीन चोरी केली, राहुल गांधी यांचा अजित पवारांवर प्रहार। मोदीजी तुमचं मौन बरंच काही सांगतं, राहुल गांधींचा मोदींवरही निशाणा। धनंजय मुंडेंच्या आरोपांनंतर जरांगेंनी ऐकवली कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप। ऑडिओ क्लिपमध्ये 2 कोटी रुपये देण्याचा उल्लेख, 2 आरोपींमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर। धनंजय मुंडेंनी दिली माझ्या हत्येची सुपारी, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप। या विषयामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची जरांगेंची मागणी। अजित पवार धनंजय मुंडेंच्या कारनाम्यांकडे लक्ष द्या, जरांगेंचं उपमुख्यमंत्र्यांना साकडं। धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले, जरांगेंच्या बाबत कसलाही आकस नाही, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेंचं वक्तव्य। जरांगेंना Z+ सुरक्षा हवीये, जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, ओबीसी नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया। राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा नागरी सन्मान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नाणं आणि टपाल तिकिटाचं वितरण। भारताच्या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष पूर्ण। पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाची तक्रार दाखल करण्याचे आदेश। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी शरद पवार गट आग्रही, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंचं वक्तव्य। मुलगा काय करतो ते वडिलांना ठाऊक नाही, अंबादास दानवेंचा अजित पवारांना थेट सवाल। सुप्रिया सुळेंना काही ठाऊकच नसतं, अंजली दमानिया यांचा सुप्रिया सुळे यांना टोमणा। पार्थ पवार प्रकरणी दमानिया महसूल मंत्र्यांची भेट घेणार। सुप्रिया सुळे यांची वेगळीच भूमिका, आत्याबाई भाच्याच्या पाठीशी, पार्थ चुकीचं वागलेला नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अबू आझमी वंदे मातरम गीत गायनात सहभागी व्हा, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं आवाहन।